हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मी श्वेता. आता कामं वगैरे आवरून बसले. मी काम म्हणजे काय, आज पाणी आलं होतं, थोडीशी घाईच झाली. तर आता जस्ट पाणी गेले. वरची टाकी एक रिकामी झाली होती, त्याच्यामुळं पाणी भरायला जरा वेळच लागला. आणि वरचं पूर्ण भरेपर्यंत वरती आमच्या टाक्या आहेत गच्चीवरती, 2 टाक्या, एक हौद. तर ते भरेपर्यंत मला म्हणजे खालचंही धुवायचं होतं, पण पाणी गेलं. समोरचं धुवून घ्यायचं होतं मला, फरशी वगैरे. नळाचं पाणी फोर्सनं पण येतं आणि मग जास्त वेळ असते. कधी कधी आम्ही बाहेर येतं झाडांना सुद्धा सोडतो. झाडं बाहेर भरपूर आहेत आमच्या, म्हणजे कडीपत्त्याचं आहे, लिंबाचं आहे, नंतर मग मिरचीचं, असं छोटे छोटे झाडं लावलेले आहेत. तर ते तर मला पाणी मारून घ्यायचं होतं आणि बाहेरचं धुवून पण घ्यायचं होतं, पण पाणी गेलं. तर आता मी बोरच्या पाण्याने धुवून घेणार आहे. बोर पण आहे आमच्याकडे, त्याच्यामुळं मग काही टेन्शन नाही. रोज असं म्हणजे स्वच्छ धुणं होतच नाही, कारण की थोडीशी घाई असते. दुपारी श्रेयाला स्कूलला जायला सोडायला मला जावं लागतं, मग जाऊन येऊन धुवायचं म्हणलं तर मग कधी कधी होत नाही ते. कधी कधी मग मी 5 वाजता 6 वाजता सुद्धा धुवून घेते, थंड पण वाटते बाहेर बसायला म्हणून. तर आता ऊन पडलंय तरी सुद्धा धुवून घेणार आहे मी. थोडेसे धूळ झाले आणि धुतल्यानंतर मग स्वच्छही वाटते म्हणून. आणि आज श्रेया स्कूलला गेली नाही, कारण की थोडीशी तिची तब्येत ठीक नाही, सर्दी झाली तिला. मग म्हटलं की आज तिला राहू द्यावं म्हणून मग औषध वगैरे दिलं तिला. आणि यांचं ऑफिस चालू आहे, ऑफिसचं काम चालू आहे म्हणून इकडं बसली मी. तिकडं आवाज माझा जाईल बोललेला म्हणून. आणि व्हिडिओला कंटिन्यू करूया. दुपारी आता बऱ्यापैकी ऊन पडते आणि आता ऊन पण जरा वाढलंय आणि गरमी पण होते. उन्हाळा तर लांबच आहे अजून, पण उन्हाळ्यामध्ये हे बाहेरचं जे अंगण आहे ना आमचं, सारखं म्हणजे धुण्यात येते. सकाळी पण धुवून घेतो आम्ही आणि रात्री पण पाणी मारून घेतो, कारण की गरम होतंय आणि बाहेर बसायला थंड पण वाटते. त्यातल्या त्यात श्रेयाला तर पाण्यात खेळायला खूप आवडते. पाणी म्हणजे ती स्वतः बोर लावणार आणि मग इकडं पाईप बाहेर काढणार आणि मग सगळ्या अंगणात पाणी मारून घेणार. तिला खूप आवडते पाणी. तिला सांगितलं जा बाहेर पाणी मारून घे म्हणलं की पटकन तिने येणार आणि हे बाकीचं तिचं चालू करणार तिनं. आणि एक एकदा तर असं होतं की नको ठेव, बोर नको लावू म्हणलं तरी ती नाहीच ऐकणार आणि स्वतः येऊन ती बाहेर पाणी मारते. आणि उन्हाळ्यामध्ये पाणी इथं मारून म्हणजे 5-6 वाजता पाणी मारून ठेवलं तर मग लगेच थोड्या वेळानंतर बाहेरचं कोरडं होते आणि बसायला एवढं थंड वाटते बाहेर आणि छान पण वाटते. आणि हे आहे आमचं लिंबाचं झाड. लिंबू इथे बऱ्यापैकी लागतात आता. आता म्हणजे वरचेवर मी पिवळे झाल्यावर काढून ठेवते. आता सध्या नाहीत, हिरवेच आहेत लिंबू. आणि लिंबाची टेस्ट एवढी छान आहे आमच्या घरातली. आणि एकदम असं गोड लिंबू आहेत चवीला, एकदम असे आंबट खट्ट नाहीत. साधा आपण लिंबू पाणी पिलं तर त्याच्यामध्ये साखरेची आवश्यकता नाही, एवढी अशी गोड आहेत चवीला लिंबू. मग म्हणणार ना का ना, तर आज तुम्हाला यांचा आवाज ऐकवायचा आहे. या अगोदर पण एक झाला वाटतं व्हिडिओ आपला गाण्याचा, आहे का? डिलीट मारला आपण. हाँ, आज कल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. आज कल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. याद आने से पहले चले आइए और फिर जाइए जान जाने के बाद. आज कल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. जमायला लागले का? मस्त. गाणं कसं वाटलं यांचं सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं गाणं? अरे मी हे काय विचारायचं का, नेहमीच चालू असते त्यांचं. पण मला वाटलं तसं काही तुम्हाला शिकलं विकलं नाहीये, तर बायकोसाठी गाणे म्हणत असते.
आणि सगळे जुने गाणे मला आवडतात ऐकायला हे आणि हे पण एवढं छान म्हणतात गाणे. मग चालू असते माझ्यासाठी गाणं म्हणणं. हो काय? तर असंच व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ आपला चालू होता, तर मग त्यांचं आलं त्याच्यामध्ये. आणि ऑफिस चालू असतं इकडं, मग मध्येच त्यांचा मूड फिरला की मग गाणं म्हणणं चालू असते त्यांचं. गाण्याची खूप आवड आहे काय. हा मग असलंच पाहिजे काहीतरी. आता एवढं हेक्टिक शेड्यूल असते, दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं, मग काहीतरी गाणे बिणे म्हणून सेल्फ आणि एंटरटेनमेंट. तुम्ही म्हणत होते इट इज की कॉल्ड सेल्फ एंटरटेनमेंट. नाही, स्वतःला एंटरटेन करायचं. तुमचं ऑफिस अपडाऊन होतं तेव्हा सुद्धा तिथं रात्री नाईट शिफ्टला हो. रात्री म्हणत होतो ना. सेकंड शिफ्टला सांगत होते मला. सेकंड शिफ्टला आमच्याकडे ना काही असे होते लोक. एक जण होता, कपिल नाव होतं त्याचं. हा. तो त्याचे आई वडील आय थिंक ते भजनी मंडळ चालवायचे त्याचे वडील. तो एवढा सुंदर गाणे म्हणायचा. त्याच्यासोबत राहून थोडं बहुत शिकायला भेटलं. तसं असं कुठं प्रोफेशनल शिकलेलं नाहीये. हा ना. आणि रात्री नाईट शिफ्ट असल्यामुळे सगळं शांत असते, सगळे जिकडे तिकडे गेलेले. मग त्यातल्या त्यात असे एवढे म्हणजे गाणं म्हणणारे आवड असणारे भेटले त्याच्यात पार्टनर, तर मग काय. वेळ अरे सांगत कसं होते काय? मला घरी आल्यावर की कामात माझा वेळ कुठं जातोय की ऑफिसमध्ये रात्री बिलकुल असं बोर होत नाही. आणि सगळ्याला कंपल्सरी गाणं म्हणायला पण लावत होते म्हणे हे. आणि यांचंही तर चालूच काय. आम्ही काय करायचो, कॅरोके मागे ट्रॅक लावायचा आणि गाणे म्हणायचे आणि आपलं काम करत राहायचं. तर कसं आम्ही डिझाईन मध्ये कामाला आहे, पण कामात किती चुकत नव्हतं बरं का. हा. ते तर आहे. आणि वर्क फ्रॉम होम असल्याचे फायदे बघा दिवसभर. नाही, वर्क फ्रॉम होम असल्याचे एक फायदा पण एक तोटा पण आहे. माणूस जाड होऊन जाते चांगलं बसून एकाच ठिकाणी. ऑफिसवाले जास्त काम करून घेतात ते तर ऑब्विसच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे फॉर्मल ड्रेस आहे ना, ते फॉर्मल्स मी कधी खरेदी केले होते आय डोंट नो. म्हणत होते मी टी-शर्ट घाला म्हणून झालं सुरू. असो आता म्हणजे कमेंट कसे येतील माहित नाही मला. पण व्हिडिओ गाणं कसं वाटतं हे कमेंट करून सांगा. सकाळी ज्वारीचं पीठ दळून घेतलं होतं मी. तर मशीन दळल्याच्या नंतर गरम होते थोडीशी, म्हणून मी लगेच ही गिरणी साफ करून घेतली नव्हती. म्हटलं पीठ पण थंड होईल आणि पुन्हा मशीन पण थंड होईल, म्हणून थोड्या वेळानं साफ करून घ्यावं म्हणून मी ठेवलं होतं. आता बाकीचे सगळे कामं पण झाले, दुपारी निवांत वेळ आहे मला, म्हणून मी ही पिठाची गिरणी साफ करून घेते. आणि पीठ पण चांगलं येतं याच्यामध्ये, गव्हाचं तर छानच येते, ज्वारीचं सुद्धा चांगलं येते. आणि ह्या गिरणीला म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ काढून घेतलं बाहेर तेव्हा लगेच स्वच्छ करून घ्यावं लागते, कारण की जाळ्या होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हाचं तेव्हा मधले जे पीठ काढून घेतलं किंवा स्वच्छ करून घेतलं तर पिठाची गिरणी चांगली पण राहते आणि स्वच्छ पण राहते. पुन्हा नंतर आपल्याला दळते वेळी म्हणजे कंटाळा येत नाही, कारण की घाई असते कामाची. नेक्स्ट टाईम आपल्याला पीठ दळायचं असते तेव्हा पटकनमध्ये दळण टाकलं आणि दळून घेतलं तर असं लवकर काम होऊन जातं. मग आता मी तर पीठ पण काढून घेतले आणि ज्वारीचं पीठ संपलं होतं, मग मी जवळपास 3 किलो ह्याच्यामध्ये टाकले होते. 3 किलोचा माप आहे या गिरणीमध्ये, 3 किलो बसते. ही गिरणी मी स्वच्छ करून घेते. ह्याच्यामधली चाळणी अशी आहे बघा. ह्या गिरणीसोबत एकूण 3 प्रकारच्या चाळण्या काहीतरी, 3 का 4. तर ही असे वेगवेगळ्या नंबरची चाळणी आहे. मध्ये लावायचं इथं, आणि आपल्याला मोठं पाहिजे का छोटं पाहिजे हवं तसं मग आपण पीठ घेऊ शकतो. तर हे आम्ही ज्वारी गहू दळण्यासाठी एकच वापरतोय. पोहे करते मी इथं. श्रेयाच्या डॅडीला पोहे खायचं आहे म्हणून मला मग थोडंसं स्नॅक्समध्ये काहीतरी बनवावं. तर सुरुवातीला मी इथं शेंगदाणे फ्राय करून घेते तेलामध्ये.
शेंगदाणे थोडे मोठे पण आहेत आणि ते फोडणीमध्ये कच्चे राहतील म्हणून मी सुरुवातीला शेंगदाणे फ्राय करून घेते. पोहे पण धुवून घेतले इकडे मी. आणि पोहे हे आमच्या दोघांना आवडतात. म्हणजे नाश्त्याचं जे काही आहे ते श्रेयाला आवडत नाही. तिला म्हणजे जेवणात चपाती भाजी द्या ती खाईल, ती त्याच्यात तिला बोर होणार नाही. पण हे बाकीचे जे सुशिला पोहे जे असते ना ते तिला आवडतच नाही. म्हणून मग आमच्या दोघांसाठीच बनवते मी. आता इथं पोहे बनवते. किचनमध्ये आले मी आता रात्रीचा स्वयंपाक करायला. मग आहे तेवढे भांडे लावून घ्यावं म्हणलं. मावशी आल्याच्या नंतर मी नंतर लावून घेतले नव्हते भांडे, मग आता लावून घेते. श्रेयाचं चाललं आहे मध्ये येतं आता. तिनं काहीतरी खायला मागत होती. तिला म्हणजे अधूनमधून काहीतरी पाहिजेच असते खायला, घरात आणून ठेवावंच लागते. मग थोड्या वेळानं त्यातलं त्यात घरी आहे. आता घरी आज दिवसभर घरीच आहे, सुट्टी आहे. त्याच्यामुळं मग काही पाहिजेच काम तोंडाला. आता ती डॅडीसोबत गेली होती चिप्स आणायला बाहेर. तर जाऊन आले एकदा आणि गाडीवर पण राऊंड झाला आहे तिचा. थोडंसं तिला बाहेर लागतंयच फिरायला. दिवसभर घरामध्ये बसून बसून बोर होते. मग 5-6 वाजता एक राऊंड असतोच. आज मी नाही गेले. तसं तर आम्ही तिघं मिळूनच जातो बाहेर काय पाहिजे आणायला करायला. मग आज मी म्हणलं तुम्ही दोघंच जाऊन या. मग ते दोघं जाऊन आले आत्ता. आता माझं चाललं आहे किचनमधलं भांडे मी सगळे म्हणजे बेसिनमधले भांडे भरून ठेवते. कारण की सकाळी आमच्या इकडं मावशी येते भांडे घासायला, म्हणून मग रात्री मी सगळे भरून किचन ओटा सगळा क्लीन करून ठेवते. आता स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे मला. तर स्वयंपाकात बनवणार आहे मी. तेच बघितले फ्रीजमध्ये काय काय आहे भाजीला. कारण की दोघंच आहोत, मग रात्री जास्त काही भाजीला लागणारच नाही. कमीच लागणार आहे म्हणून मग मला भोपळा बनवावा. भोपळे 2 छोटे छोटे आकाराचे होते माझ्याकडे. मग त्याच्यातला एकच बनवला तर एक तसाच राहून जाईल, म्हणून मग मी भोपळाच बनवला. मेथीची भाजी होती पण आता मेथीची भाजी निवडायला वेळ लागते. त्याच्यामुळं म्हटलं की भोपळाच बनवा, पटकन पण होईल. मग आता इथं भोपळा कट करणं चाललं आहे माझं. हिरवी मिरचीचा भोपळा बनवणार आहे मी, भोपळ्याची भाजी. आणि भोपळ्याच्या भाजीला मी आता ग्रेव्ही काही बनवणार नाही, साधीच बनवणार आहे, सुकी भाजी. स्वयंपाकामध्ये सगळ्यात मोठं फोड असतं ते भाजीला काय बनवायचं. आणि असा तर स्वयंपाक पटकन होऊन जातो, पण भाज्या फ्रीजमध्ये भरपूर असतात, पण त्यातली बनवायची कोणती हाच प्रश्न असतो. आणि शेवटी मग आता मी इथं काढले भोपळा बनवणार आहे मी. आणि भोपळा बनवते वेळी मी मागे एक भोपळ्याची मटण रेसिपी तुम्हाला शेअर केली होती. म्हणजे आपलं मटण जे असतंय ना त्याच्यामध्ये भोपळा टाकून मी अशी एक रेसिपी बनवली होती. ती पण तुम्हाला सगळ्यांना आवडली. जास्त करून असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी भोपळा मटण हे बनवलं जात नाही, पण आमच्याकडे म्हणजे जास्त आवडीनं खातात पण आणि बनवलं पण जाते. त्याच्यामध्ये मसाले तर जातच नाही त्या भोपळ्यामध्ये. एकदम म्हणजे हिरवी मिरची, आपलं जे नॉर्मली लसण, अद्रक, टोमॅटो, कांदा ह्याच त्या भाजीमध्ये टाकलं जाते. म्हणून सुद्धा आमच्याकडे ॲसिडिटी होत नाही आणि मसाला पण त्याच्यामध्ये नसतो. त्याच्यामुळे ती नेहमी बनवली जाते भाजी. म्हणून म्हणलं मी तुमच्यासोबत शेअर करावं आणि ती सगळ्यांना आवडली सुद्धा. तर चला, माझं इथं चाललं आहे भोपळ्याच्या भाजीची तयारी करणं. फोडणीला फक्त मी कांदाच टाकणार आहे. तर इथे आता कढई गरम पण झाली, तेल पण टाकले मी. तेल गरम झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये जिरे आणि मोहरी याचीच फोडणी देणार आहे. आणि थोडासा कांदा आडवा चिरून घेतला आहे कांदा.
आता ते जिरे मोहरी टाकून घेते मी. ती जिरे मोहरी लालसर झाल्याच्या नंतर लगेच कांदा टाकणार आहे, टोमॅटो टाकणार नाही मी, आणि लसण अद्रक पण पेस्ट टाकणार नाही, त्याचा वास लागतो लसण अद्रकाचा, म्हणून मी टाकणार नाही. आणि हिरव्या भाज्यामध्ये सुद्धा मी लसण अद्रकाचा वापर करत नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आवडतं, ज्याच्या ते टेस्ट वेगळी असते. आणि मेथीची भाजी असो किंवा कोणती भाजी असो, हिरवी भाजी, मी त्याच्यामध्ये लसण अद्रकाची पेस्ट टाकत नाही. आपलं कांद्याची फोडणी आणि टोमॅटो टाकला तर ऑप्शन असते. आणि मग असंच मी नॉर्मल असंच बनवते, म्हणजे ते वास पण आवडत नाही लसणाचा आमच्या इथं, आणि मी असंच सिम्पलच बनवते. डान्स डान्स पोरीचा डान्स कसा चाललाय. डान्स चाललाय श्रेयाचा. आता हिरवी मिरचीचा बनणार आहे मी भोपळा, काहीच टाकणार नाही, फक्त कांद्याची फोडणी, सुरुवातीला जिरे मोहरी टाकले थोडंसं, आणि झालं भाजी रेडी. आता थोडीशी हिरवी मिरची, थोडीशी हळद टाकणार, झालं मग. काय म्हणतात तो, सुकी भाजीच करणार आहे मी, जास्त असं पाणी वगैरे काही करणार नाही त्याला. काय झालं श्रेयला? श्रेयला भूक लागली का? झालं भेंडी रेडी. त्याला झाकून ठेवते. ह्याच्यामध्ये मी थोडंसं अरे जरदा लसूण घालून वाटलं होतं ह्याच्यामध्ये मी. झालं भाजी रेडी. थोडंसं मग शिजत आल्यावर शेंगदाण्याचं कूट टाकणार, वाफेवर शिजते भाजी. श्रेयाची चालले. कुठला डान्स आहे एवढा? हा श्रेया, बँड बजा आहे, बँड बजेगा. चला आता भाजी झाली, लगेच भाकरी करून घेणार आहे मी. 2-3 भाकरी टाकणार आहे. तर झाला असा आता स्वयंपाक रेडी झालाय माझा. आता भाकरी टाकलं की झालं, लगेच जेवायला देणार श्रेयाला. आता त्यांनाही जेवायला द्यायचं, ऑफिसचं काम होत आले. चला तर मग व्हिडिओला इथंच थांबूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आता मला भाजी पण तोडून ठेवायचं आहे, मेथीची भाजी. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.